शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात कमी झाल्याने आता कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचं सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लिलावातून दिसून येत आहे. आम्ही लोकप्रधानच्या माध्यमातून रोजच्या रोज कांद्याचा बाजाराचा थेट लिलाव आपल्या समोर दाखवत आहोत. सोलापूर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असते. मात्र यंदा ती आवक कमी झाल्याने आता कांद्यास 1800 रुपये दर मिळाला आहे. मागील 3 ते 4 दिवसात 200 ते 300 रुपयाची वाढ झाल्याचे एकंदरीत कांदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अहिल्यानगर, नाशिक, पुणे येथून कांद्याची आवक होते, तर बेंगलोर, हैदराबाद, कर्नाटक, चेन्नई, तमिळनाडू व इतर राज्यात ही निर्यात होत असते. जानेवारी अखेर ते फेब्रुवारी अखेर आवक कमी होऊन दरात देखील मोठी घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कांद्याची आवक कमी जरी झाली असली तरी खरेदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत गेली आहे. सोमवार ते शनिवार या कालावधीत तब्बल 2.5 लाखांहून अधिक कांद्याची आवक झाली आहे. सोमवारी आवक झालेल्या मालाची 1200 रुपये क्विंटल खरेदी करण्यात आली होती, तर फुरसुंगी कांद्याला मोठी मागणी असल्याने आणि तो कांदा 2 ते 3 दिवस ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा टिकत असल्याने 1800 ते 1900 रुपये त्याला भाव मिळत असल्याचे देखील एकंदरीत आपल्याला पाहायला मिळालं आहे.